नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्याला वर्नियर कॅलिपर बद्दल सांगणार आहे। व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत वर्नियरची टाईप, वर्नियरचा लिस्ट काउंट कसा काढावा, वर्नियरची स्केल कशी वाचावी आणि वर्नियरच्या पार्टचे डिझाईनची रिक्वायरमेंट काय काय आहेत। या व्हिडिओमध्ये मी ॲज पर IS 3651985 यानुसार सर्व माहिती कव्हर केलेली आहे। तर वर्नियरचे टाईप असे पडतात: ॲनालॉग वर्नियर कॅलिपर आणि डिजिटल वर्नियर कॅलिपर। बेसिक डिफरन्स असा आहे की ॲनालॉग वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट हा 0.02 mm आहे, तर डिजिटल वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट हा 0.01 mm आहे। याच्या पार्ट्स बद्दल माहिती बघू आपण। बीमवर पूर्ण मुव्हेबल जॉची असेंब्ली माउंट केलेली असते आणि या बीमवर जी स्केल माउंट केलेली असते। थंब व्हीलचा वापर थंब रेस्ट करण्यासाठी होतो, तर आउटसाइड जॉचा वापर हा आउटर डायमेन्शन मेजर करण्यासाठी होतो। इनसाइड जॉचा वापर इनर डायमेन्शन मेजर करण्यासाठी होतो। लॉकिंग स्क्रूचा वापर जेव्हा एखादे डायमेन्शन मेजर केल्यानंतर ते लॉक करण्यासाठी लॉकिंग स्क्रूचा वापर होतो। डेप्थ बारचा वापर हे डेप्थचे डायमेन्शन मेजर करण्यासाठी होतो। तर लिस्ट काउंट कसा काढावा? लिस्ट काउंट काढण्यासाठी बेसिक फॉर्म्युला असा आहे की मेन स्केल डिव्हिजन मायनस वर्नियर स्केल डिव्हिजन। तर मेन स्केलचे डिव्हिजन 50 mm मध्ये 50 स्केल डिव्हिजन्स असतात, तर वर्नियर स्केलचं 49 mm मध्ये 50 डिव्हिजन्स असतात। तर आपला फॉर्म्युला असा होतो की 50/50 मायनस 49/50, तर 50/51 देन मायनस 0.98, तर लिस्ट काउंट बनतो आपला 0.02 mm। अशा पद्धतीने वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट काढले जातो। तर आपण वर्नियर कॅलिपरचे रीडिंग कशी केली जाते हे बघू। अगोदर जेव्हा आपण मुव्हेबल जॉ आणि फिक्स जॉ हे जवळ आणतो तेव्हा हे दोघांचे 0 मॅच झाले पाहिजे। जसं इमेजमध्ये दाखवल्यानुसार हे 0 जर मॅच होत असेल तर आपलं वर्नियर ओके आहे। तर आपण एका पार्टचं मेजरमेंट करून बघू। यामध्ये मी मुव्हेबल जॉ आणि फिक्स जॉमध्ये हा जॉब व्यवस्थित लावलेला आहे। लॉकिंग स्क्रूच्या साहाय्याने रीडिंग लॉक केलेलं आहे। तर आपण क्लिअरली बघू शकता की रीडिंगवरची जे मेन स्केलवर जी रीडिंग आहे ती क्लिअरली बघू शकता। यामध्ये फॉर्म्युला असा आहे की मेन स्केल रीडिंग प्लस वर्नियर स्केल रीडिंग इंटू लिस्ट काउंट। तर मेन स्केलची जी आपली रीडिंग आहे 64 mm आणि आपली जी वर्नियर स्केलची जी 25 डिव्हिजन ही मेन स्केलच्या डिव्हिजनसोबत मॅच होते परफेक्टली, तर आपली रीडिंग बनते ही 64.50। यासाठी एक सिम्पलेस्ट मेथड अशी आहे की ही फॉर्म्युलाची मेथड झाली बुकमध्ये ह्या प्रकारेच असतं, पण एक सिम्पलेस्ट मेथड अशी आहे की जी रेग्युलरली यूज केली जाते। की यामध्ये काय बघितलं जातं की 64 आता वर्नियर स्केल रीडिंगवर जो 0 आहे तो कुठपर्यंत आलेला आहे 64 mm पर्यंत। तर 64 mm नंतर किती आहे ते बघायचं। आता हे यावर मार्क केलेलं आहे 1 2 3 4, ते 1 म्हणजे किती की ते आपलं वर्नियरचं लिस्ट काउंट आहे 0.02 mm। तर ही जी पहिली डिव्हिजन आहे म्हणजे ती 0.02 mm आहे, दुसरी डिव्हिजन 0.04 आहे, तिसरी डिव्हिजन आहे 0.06 आणि चौथी डिव्हिजन 0.08। तशी ही पाचवी डिव्हिजन 0.1 होऊन जाते, म्हणजे प्रत्येक एका डिव्हिजन नंतर 0.02 mm हे ॲड होत जातं। मग त्यानुसार काय आपण 64 mm इथपर्यंत झालेली आहे, तर या नंतर आपण जर बघितलं व्यवस्थित तर आपलं जो इथे जे 5 मार्क केलेलं आहे ती डिव्हिजन परफेक्टली मॅच होते मेन स्केल सोबत। तर इथे काय 0.1 आहे, 0.2 आहे, 0.3 आहे, 0.4 आहे, 0.5 आहे। मी डायरेक्टली काय करेल इथे 64 त्यामध्ये 0.5 ॲड करेल, तशी आपली रीडिंग 64.5 होऊन जाते।
तेच डायमेन्शन आपण डिजिटल व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने जर चेक केलं तर ते 64.5 भरतं. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. यामध्ये मी एक ID रिंग घेतलेली आहे. तिचा इंटरनल डायमेन्शन चेक करण्यासाठी एक रिंग घेतलेली आहे. यामध्ये फॉर्म्युला आपला असा आहे की मेन स्केल रिडिंग प्लस व्हर्नियर स्केल रिडिंग इंटू लिस्ट काउंट. तर आपलं मेन स्केल रिडिंगवर आहे 10 mm आणि आपली जर व्हर्नियर स्केल रिडिंगवरची 4th डिव्हिजन ही मेन स्केल रिडिंग सोबत मॅच होते. म्हणून तर आपलं डायमेन्शन काय होतं 10 प्लस 0.08. 4 डिव्हिजन म्हणजे 0.02 0.02 0.02 0.02 असं जर केलं तर 0.08 होतं. त्यानुसार आपलं रिडिंग बनते 10.08 mm. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. यामध्ये एक डायमेन्शन आहे. यासाठी सेम फॉर्म्युला आपण वापरू शकतो. मेन स्केल रिडिंग प्लस व्हर्नियर स्केल रिडिंग इंटू लिस्ट काउंट. तर मेन स्केलवर आपली किती आहे रिडिंग 12 mm. 12 mm नंतर बघायचं कितवी डिव्हिजन मॅच होते. यामध्ये बघू शकतो इथं 0.1 इथं 0.2 इथे 2 4 6 म्हणजे इथे 0.2 पर्यंत. नंतर इथे 3 डिव्हिजन म्हणजे 0.02 0.02 आणि 0.02 म्हणजे 0.26. हे बघा 12 प्लस 0.26 यानुसार करू शकता आणि तसेच आपली रिडिंग 12.26 होऊन जाते. आपण काही डेफिनेशन्स बघू. एरर ऑफ मेजरमेंट काय असतं. आता समजा आपण एखादं स्लिप गेज घेतला आणि त्यावर व्हर्नियर कॅलिपरने मेजरमेंट केलं तर जी स्लिप गेजवर मेजरमेंट आलं 12.02 आणि स्लिप गेज आहे 12 mm म्हणजे स्लिप गेज हे ॲक्च्युअल डायमेन्शन झालं आणि जे व्हर्नियर स्केलने रिडिंग दाखवली ती मेजर साईज झाली आणि एरर ऑफ मेजरमेंट तेच आहे. त्या दोघांचा डिफरन्स म्हणजे एरर ऑफ मेजरमेंट. मेजरिंग रेंज काय आहे. आपलं मुव्हेबल जेव्हा ओपन केल्यानंतर जेवढं डायमेन्शन आपण मेजर करू शकतो व्हर्नियर कॅलिपरनं तेवढे आपलं मेजरिंग रेंज होते. मेजरिंग अनसर्टिनिटी आपण जेव्हा इन्स्ट्रुमेंट हे मॅन्युफॅक्चर होत असताना त्यावर जे अलाउएबल एरर्स मानले जातात जे की ते इन्स्ट्रुमेंटमध्ये येणार जे त्यांना आपण मेजरिंग अनसर्टिनिटी म्हणू शकतो. त्या व्हर्नियर कॅलिपरच्या पार्टच्या डिझाईनच्या रिक्वायरमेंटबद्दल बोलू आपण. व्हर्नियर कॅलिपरची जी बीम असते ती बीमचं मटेरियल हे कार्बन स्टील किंवा स्टेनलेस स्टील हे वापरलं जातं आणि त्याची हार्डनेस ही 350 HV किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. बीम ही भरपूर अशी लॉंग पाहिजे की म्हणजे जेणेकरून जी मुव्हेबल जॉची असेंब्ली बाहेर आली नाही पाहिजे. जॉचं मटेरियल हे कार्बन स्टील किंवा स्टेनलेस स्टील वापरलं जातं. तर जर कार्बन स्टील यूज केलेलं असेल तर त्याचा हार्डनेस हा 700 HV किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे आणि जर स्टेनलेस स्टील जर मटेरियल वापरलेलं असेल तर 550 HV किंवा त्यापेक्षा जास्त हार्डनेस असायला हवा. जॉचं प्रोजेक्शन. हे जॉचं प्रोजेक्शन म्हणजे काय. जॉची जी लेंथ आहे यामध्ये मार्क केलेलं जे नोटेशननं मार्क केलेलं आहे ते प्रोजेक्शन झालं. त्याला प्रोजेक्शन म्हणतो आपण. यामध्ये ह्या दोन्ही जॉचं मुव्हेबल जॉ आणि फिक्स जॉची जी लेंथ आहे म्हणजे प्रोजेक्शन आहे ते सेम पाहिजे आणि ते ॲज पर IS स्टँडर्ड काय म्हटलं जातं की ते 1/3 ऑफ मेजरिंग रेंज पाहिजे. जर 200 ते पण 200 mm पर्यंतच्या व्हर्नियरसाठीच आपण म्हणू शकतो. आणि तसा हा टेबल रेफर केला जातो. हा टेबल IS स्टँडर्डमध्ये दिलेला आहे. यामध्ये जर 150 mm व्हर्नियर असेल तर जॉची जी लेंथ आहे म्हणजेच प्रोजेक्शन आहे ती कमीत कमी 30 mm तरी पाहिजे. 200 mm व्हर्नियर असेल तर 40 mm तरी पाहिजे. यानुसार चार्टनुसार आपलं हे जॉचं प्रोजेक्शन पाहिजे. ही जी L1 लेंथ आहे म्हणजे इंटरनल जॉची लेंथ ही सुद्धा या चार्टमध्ये दिलेली आहे की जर 150 mm साठी 4 mm तरी मिनिमम ही लेंथ पाहिजे. 200 mm व्हर्नियरसाठी 6 mm तरी ही लेंथ पाहिजे. मित्रांनो आता बोलू आता एरर हा इंटरनल. तर मित्रांनो
आशा करतो की तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ पूर्णपणे समजला असणार. तर मित्रांनो, मी अशाच प्रकारचे आपल्या मायबोली भाषेमध्ये मराठीमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. खूप सारे आपले सर्व मेजर इन्स्ट्रुमेंट आणि ॲट्रिब्यूट गेजेसचा सर्व व्हिडिओ मी कव्हर करणार आहे. तर आपण चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी माझ्यासोबत कनेक्टेड राहा. ओके, थँक्यू.